रोहन चौगुले आणि मित्र परिवाराचं बहारदार नियोजन नक्कीच वारजेच्या हिरव्या गार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळेस 31 मार्चला मॉर्टर ट्रॉफी आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. दोन्ही बॅट्समन चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आता पंचही मैदानाच्या आतमध्ये जात लवकर आपल्याला खेळावं लागेल. सामना क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. अनिलला पाहिल्यावर खरं तर फर्ग्युसन मैदान आल्यासारखं वाटतं नाही का कारण आम्ही आणि गेली अनेक वर्ष मला वाटतं 2008-9 सालापासून मी फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावरती येतो. जवळपास 15 वर्षांचा कालावधी निघून गेला. फर्ग्युसन कॉलेजवरची माझी पहिल्यांदा सुरुवात 2009 साली झाली. ती मागच्या मैदानावरती. मागचं जे मैदान आहे त्या मैदानावरती कोथरूडमधील काही कोकण परिसरातली मुलं आणि आम्ही एकत्र खेळायचो आणि तिथून या मुख्य मैदानावरती यायला आम्हाला 2-4 वर्षे लागले. परंतु मुख्य मैदानावरती आल्यानंतर ते वरचं मैदान हे आम्ही विसरून गेलो. इकडे मोठा मित्र परिवार तयार झाला ज्यामध्ये अँडी गुंजाळ असतील, संतोष मॅगेरे असतील, त्याचबरोबर विनोद कुराडे असेल, बाळाभाऊ असतील किंवा भावेश पाटोळे असतील, अनेक मित्र. त्यानंतर आमचे संतोष मॅगेरे असतील, असे अनेक मित्र या मैदानानं दिले. आणि आमचं सचिन असेल, किती नावं आता घेणार आणि किती नावं सोडणार. ही सर्व मंडळी या ठिकाणी भेटली आणि खरं तर फर्ग्युसनवरती खेळताना फार मोठा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला. म्हणजे ज्यावेळेस आम्ही आमच्या गावाकडे त्यावेळेस फर्ग्युसन कॉलेजचं ज्यावेळेस आम्ही आमच्या गावाकडे बाळाभाऊ असायचो, इथून 120-125 किलोमीटर माझं छोटंसं खेडेगाव आहे नगर जिल्ह्यामध्ये. त्यावेळेस फर्ग्युसन कॉलेज म्हणजे आम्हाला असं वाटायचं की कुठं परदेशातलं कॉलेज वगैरे आहे की काय. पण गेले 15 वर्ष त्याच कॉलेजच्या मैदानावरती खेळून जो आनंद भेटलाय तो आनंद सांगण्यापलीकडचा आहे. मला वाटतं समीर जोशी सर सुद्धा मैदानात ताबा घेत आहेत. स्ट्राईक एंडला कुणाल, नॉन स्ट्राईक एंडला विनोद. वडार 11 विरुद्ध GSM 1202 हा सामना मैदानात सुरू होतोय. बॅटिंग आहे ती मात्र वडार 11 संघाची, बरोबर ना. वडार 11 संघ फलंदाजी करतोय. GSM संघ क्षेत्ररक्षण करेल. पंच इशारा करतायत. षटक क्रमांक पहिले घेऊन येत आहेत ते बॉलर अमित षटक क्रमांक पहिले घेऊन येतात. नाही हरकत नाही, काही काही टीम मध्ये 9-10 खेळाडू आहेत, त्यामुळे बाउंड्री लाईनवरच्या खेळाडू जर नाव सांगितलं तरी चालू शकेल. जया मैदानाच्या आतमध्ये चौथ्या सामन्याचा पहिला चेंडू जो मैदानात टाकला जाईल. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा शुभम गाडे सरांच्या माध्यमातून येतोय. आतिश नरवाल सरांनी सकाळपासून बरंचसं क्रिकेटचा जोखा तुमच्या समोर मांडला असेल. सध्या सगळीकडे मोठं क्रिकेट सुरू आहे. त्या ठिकाणी वुमन IPL सुद्धा आपण पाहतोय, वुमेन्स प्रीमियर लीग सुद्धा चालू आहे. त्याचबरोबर प्रो कबड्डीचा मोठा थरार त्या ठिकाणी रंगलेला आहे. हा चेंडू मात्र खेळलाय लॉंग लेगला. एक शानदार फटका. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर आणि तिसऱ्या पंचांना केलेली विनंती, चेंडू थ्रो केलाय का. तिसरे पंच अक्षय निर्मल सर हे मात्र टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून पाहतील. गोलंदाजाची ऍक्शन ही संशयास्पद आहे का हे चेक करण्यासाठी सांगितले. 4 धावा तर येतीलच आणि जर पंचांनी तो नो बॉल दिला तर मग अजूनही काही प्रावधान आयोजकांनी केला असेल पेनल्टीचं वगैरे, त्या धावा त्यात ऍड केल्या जातील. पाहूया अक्षय निर्मल सर या ठिकाणी काय सांगतात. फेअर डिलिव्हरी आहे असा निर्वाळा तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. चौकार 4 धावा मिळतील. कारण थोड्या काही गोष्टी आपणही समजून घेण्यासारखं आहे. अगोदरच 8 संघ बळबळ बनवलेत. प्रत्येक संघामध्ये बॉलरही लिमिटेड आहेत आणि जर तिथे जवळपास पहिल्या वर्षी थोडीफार गडबड त्या ठिकाणी आयोजक मंडळी होणार आहे. प्रत्येक स्पर्धेत ती होते. परंतु जसं जसं खेळाडूंना सवय लागेल, फक्त तुम्हाला त्या ठिकाणी सवलत दिली त्याचा गैरफायदा घेऊ नका, एवढी सर्व खेळाडूंना फक्त विनंती आहे. त्या सवलतीच्या अधीन राहून तुम्ही खेळणं गरजेचं आहे. नाहीतर मग आता मला नो बॉल दिला नाही, आता मग मी जोरात टाकतो असं केलं की मग गडबड. मग तो बॅट्समन मागेच लागणार काही करून नो बॉल द्याच म्हणून. त्यामुळे सर्वांनी ती काळजी घेतली तरच स्पर्धा यशस्वीपणे पुढे जाईल. यावेळेस फटका जोरदार कुणालच्या बॅटमधनं येतोय. पुलचा पॉवरफुल षटकार. 6 धावा.
आपण त्या ठिकाणी मी सांगितलं तुम्हाला प्रो कबड्डी सुरू आहे, एका बाजूनं महिलांची IPL स्पर्धा सुरू आहे, एका बाजूनं रणजी ट्रॉफीचा हंगाम आता सेमीफायनल पर्यंत येऊन पोहोचलाय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कसोटी सामना भारत विरुद्ध इंग्लंड, इतर सुद्धा मोठं क्रिकेट, जागतिक दर्जाचं क्रिकेट त्या ठिकाणी जागतिक स्तरावरती सुरू आहे. या सर्व क्रिकेटवरती आपलं त्या ठिकाणी सर्वांचं बारीक लक्ष आहे. गेल्या 2-3 मॅचेसमध्ये भारतीय संघाला फार गुणवान खेळाडू मिळाले. सांगेल मी त्यांच्याबद्दल बरंचसं काय सांगण्यासारखं आहे. अमितचा पुढचा चेंडू षटकार तर नक्कीच खेळून काढलाय कुणालनं. परत एकदा चेंडू पूल केलाय डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षकानं केलेला प्रयत्न, चेंडू हाताला स्पर्श करून जातोय डीप स्क्वेअर लेग सीमा पार. चौकार 4 धावा. प्रो कबड्डी मला वाटतं काल पुणेरी पलटण संघ सामना जिंकलाय 28-25 गुणाच्या फरकानं. 3 गुणांनी सामना जिंकलेला आहे. आणि खरं तर सगळीकडे स्पोर्टच्या माध्यमातून आनंदाचे क्षण सुरू आहेत. त्यांना घर बसल्या स्पर्धा पाहता येतात. कुणाल इथे मात्र अमितच्या गोलंदाजीची पिसं काढतोय. लगातार चेंडू चौकार षटकार येतात. हा येतोय षटकार. आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार या षटकामध्ये आलेत. धावफलकावरती धावा आहेत, माझे स्कोरर मित्र कळवत आहेत. 21 धावा धावफलकावरती आहे. अनेक खेळाडूंचा संघर्ष या मागे आहे. तुम्ही ध्रुव जुरेलला पाहिलं, भारताचा कसोटीपटू ज्यानं 90 धावा पहिल्या डावामध्ये दुसऱ्या डावामध्ये महत्वाची इनिंग खेळली. त्या ध्रुव जुरेलच्या मागे सुद्धा एक फार मोठा इतिहास आहे. ध्रुव जुरेल तुम्हाला सांगतो मी, घटना आतमध्ये घडली होती ज्यावेळेस त्यांना अर्धशतक झळकावलं. सांगण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. इथे कुणाल तुटून पडलाय तो अमित वरती. हा चेंडू ऑप्टमच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉल. पंच शुभम गाडे सरांचा इशारा येतोय. ध्रुव जुरेलनं ज्यावेळेस चौथ्या कसोटीमध्ये पहिल्या डावामध्ये अर्धशतक झळकावलं त्यावेळेस त्याने खेळपट्टीवरनं सॅल्यूट ठोकला. साऱ्या क्रिकेट जगताला प्रश्न पडला हा सॅल्यूट नक्की ठोकला कशाला, पण तुम्हाला सांगेल ती माहिती या चेंडू नंतर. हा चेंडू ऑन साइडला हलक्या हातानं खेळलाय. हा चेंडू मात्र सध्या मला वाटतं आपण पाहतोय 12वीचे एक्झाम्स त्या ठिकाणी सुरू आहेत, त्यामुळे आपल्याला सुद्धा त्या आवाजावरती नियंत्रण ठेवावं लागेल. 3 वाजेपर्यंत पेपर आहेत. 12वीचं वर्ष फार हॅलो हॅलो हा चेंडू आपण पाहतोय परत एकदा खेळला गेलाय. तो गॅप मध्ये जातोय सीमा पार. चौकार 4 धावा. तर ध्रुव जुरेलनं ज्यावेळेस तो सॅल्यूट ठोकला खेळपट्टीवरनं, सर्वांना प्रश्न पडला नक्की सॅल्यूट ठोकला कोणाला असेल. तर ध्रुव जुरेलचे वडील हे कारगिल युद्धामधले वीर सैनिक आहेत आणि आपलं पहिलं अर्धशतक आपल्या वडिलांना अर्पण करताना ध्रुव जुरेलनं तो खेळपट्टीवरनं सॅल्यूट ठोकला होता. अशा प्रकारच्या घटना तुम्हाला चालेल. हा थोडं मैदानाच्या आतमध्ये, कारण 3 नंतर पेपर फार महत्वाचे आहेत. 12वीचं वर्ष आहे. क्लीन बोल्ड. कुणालचा अडथळा दूर केलाय गोलंदाज. गोलंदाजचं नाव कळवा. गोलंदाजचं काय नाव असेल तर कळवा. एजाज. एजाज यांनी त्रिफळा उद्ध्वस्त केलाय कुणालचा. 12वीचे पेपर चालू आहेत. ती फार महत्वाची परीक्षा. 10वी आणि 12वी हे 2 फार महत्वाचे टप्पे आहेत. आणि पुढे जाऊन मी तर सांगेल ऑलरेडी आपण सगळेजण 12चे आहे. कारण का MH12 ऑलरेडी आपण सगळे 12चे आहे, त्यामुळे थोडी आपण काळजी घेणं गरजेचं आहे. धावफलकावरती आपण पाहतोय धावा आहेत त्या 27 धावा एकाकडेच्या मोबदल्यात. पाहूया नवीन बॅटर किरण मारोडा त्या ठिकाणी मैदानावरती येतोय. आणि खरं तर ज्या प्रकारचं आयोजन केलं गेलंय असं वाटतंय की ही स्पर्धा यापुढे अशीच चालू राहावी. आपण पाहतोय मार्च महिन्याचा आजचा हा दुसरा दिवस आहे. पाहता पाहता नवीन वर्षाचे 2 महिने संपले. 2024 साल आपल्याला वाटलं आता कुठेतरी चालू झाले, तेही सुद्धा आता ठिकाणी नक्कीच 2 महिने संपलेले आहेत. त्यामुळे वेळ किती पटपट पुढे जातोय त्या वेळेचा सदुपयोग करता तुम्हाला आला पाहिजे. आणि एक सुंदर स्पर्धा आयोजित करून आयोजकांनी वेळेचा सदुपयोग केलेला आहे. सुंदर बाउंड्री लाईन अतिशय आकर्षक दर्जाच्या ज्या लावल्या गेलेल्या आहेत. शौर्य इव्हेंट्स आमचे अतुल दादा परत एकदा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा विशेष संपर्क होऊ शकत नाहीये. मिस टाइम. विकेट किपर चेंडूच्या मागे जातात त्यावरती सिंगल येते. एका धावेने धावफलक पुढे जाईल.
सर्व ऑफिशियल्स कॅमेरामन टीमसाठी नाश्ता जेवणाची सोय सुद्धा आयोजकांनी उपलब्ध केली. म्हणजे मला वाटतं स्पर्धा फक्त FC करंडक FC कॉलेज पुरती मर्यादित आहे, परंतु एखादी लाखभर रुपयांची स्पर्धा सुरू असावी अशा प्रकारचं नियोजन केलं गेलंय. तब्बल 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. ऑनलाईन स्कोरिंग आहे. नामांकित समालोचकांना तिकडे आमंत्रित केलं गेलेलं आहे. प्रोफेशनल पंच मैदानावरती आहेत. खेळाडूंच्या अंगावर सुंदर ड्रेस आहेत. चांगल्या प्रकारची खेळपट्टी तयार केली गेलेली आहे. एखादी चांगली स्पर्धा होण्यासाठी यापेक्षा अजून काय पाहिजे. सुंदर काम आयोजकांनी केलेलं आहे, त्याबद्दल कौतुक आहे. विनोद कुराडे. हा चेंडू खोल टप्प्यात चांगली बॉलिंग एजाज करतोय. आतापर्यंत सर्व बॅटरला त्याने रोखून ठेवलेलं आहे. फार काही हात मोकळा करू दिला नाही. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 2 षटकार 2 चौकार कुणालनं खेळले, परंतु या ओव्हरमध्ये मला वाटतं पाहिले की दुसऱ्या चेंडूवर क्लीन बोल्ड केले एजाजनी कुणालला. क्षेत्ररक्षण पाहिलं तर ऑफ साईडला 5 फिल्डर सर्कलच्या आतमध्ये आहेत, लेग साईडला 2. अशा प्रकारे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे. परत एकदा हा स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु थेट फिल्डरच्या हातामध्ये तो चेंडू गेला. सिंगल केवळ त्यावरती मिळेल. मला वाटतं 31,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे. त्यामुळे स्पर्धा फार काही छोटी असं म्हणता येणार नाही. 2 दिवसांची स्पर्धा जरी असेल तरी नियोजन मोठं आहे. फुलटॉस चेंडू होता कव्हर्समध्ये. उडीचं टायमिंग चुकलं आणि चेंडू जातोय तो सरळ सीमापार चौकार. तसं तिथं उडीचं टायमिंग चुकलं असंही जास्त म्हणता येणार नाही, कारण तो भाग तुम्ही जर पाहिला मैदानाचा तो भाग खोलगट आहे आणि तिथून तेवढी ती हाईट गाठणं खरं तर अवघड आहे. क्षेत्ररक्षक जुने जाणते आहेत, त्यांनी प्रयत्न केला, परंतु चेंडू सरळ मागे निघून गेला 4 धावांसाठी. शाळामध्ये आले, कॉलेजमध्ये आल्यानंतर मला तो किस्सा परत आठवला जो सांगण्यासारखा आहे रोहित शर्माबद्दल, जो 2-3 दिवसापूर्वीच माझ्या कानावरती तो किस्सा आला. हा चेंडू ओ आणि झेल सुटला. विनोद कुरडेला जीवदान देणं परवडण्यासारखं नाही आणि ते जीवदान दिले गेले, कारण ज्या प्रकारची दाहक फलंदाजी करण्याची क्षमता आहे विनोदची, त्याला जीवदान देणं खरंच GSM संघाला परवडलं की नाही माहित नाही. 2 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा धावफलकावरती आहेत. मला सांगावंसं वाटतं या मैदानावरती हा आजच्या दिवसातला 4था सामना सुरू आहे, जो खेळला जातोय GSM 1202 विरुद्ध वॉर्डर 11 यांच्यामध्ये. वॉर्डर 11 संघाच्या इनिंगची 2 षटकं संपलेले आहेत आणि या षटकामध्ये धावा 8 धावा फक्त एजाजनं खर्च केल्या. सुंदर गोलंदाजी तो करतोय. रोहित शर्मा एकदा असाच नेटमध्ये लहान असताना प्रॅक्टिस करायला गेला. तिथल्या प्रशिक्षकांनी रोहित शर्माच्या अंगात विशेष टॅलेंट पाहिलं आणि रोहित शर्माला सांगितलं, उद्या तू ज्यावेळेस येशील सांगेल चेंडू नंतर तुम्हाला मी विषय. विनोदसाठी हा चेंडू पाहूया. आता बॅटला स्पर्श करून गेलाय. बाईज आहे की लेग बाईज आहे, पंचांच्या इशाऱ्यानंतर कळेल. चेंडू नंतर सीमारेषा पार केले. नक्की चेंडू बॅटला स्पर्श करून गेलाय, कारण पंचांनी कुठल्याही प्रकारे वेगळा इशारा केला नाही. गोलंदाजचं नाव सांगा. बॉलरचं नाव त्याला विचारून सांगा वाटलं तर. बॉलर तुमचं नाव त्या फिल्डरला सांगा. साठे. बोला सर. पंच काय तर लेग बाईजचा इशारा पंच करतायत. बॅटला चेंडू स्पर्श केला नव्हता. उशिरा काय होईना इशारा येतोय नक्कीच. आणि रोहित शर्माला प्रशिक्षकांनी सांगितलं उद्या येताना वडिलांना बरोबर घेऊन ये. चेंडू डॉट बॉल. रोहित शर्माने सांगितलं माझे वडील इथं नाहीत, मी माझ्या काकांकडे राहतोय. प्रशिक्षकांनी सांगितलं उद्या काकांना बरोबर घेऊन ये. दुसऱ्या दिवशी रोहित आपल्या काकांना घेऊन त्या ठिकाणी नक्कीच नेट सरावामध्ये गेला. तिथं कोचने सांगितलं या मुलामध्ये जगावेगळं काहीतरी टॅलेंट आहे, यासाठी मी सांगेल त्या शाळेत तुम्हाला ऍडमिशन त्याचं जर तुम्ही घेतलं. परत एकदा सुंदर चेंडू. विनोद धडपडतोय मैदानाच्या आतमध्ये, ठेच काढतोय आणि तिथं नक्कीच ती ठेस त्याला लागल्यानंतर सुद्धा तो जागेवरती उभा राहिलाय. एक गोष्ट तुम्हाला मी सांगू का, आयुष्यामध्ये आणि जेवणामध्ये ठेचा असल्याशिवाय मजा नाही. जोपर्यंत तुम्हाला ठेचा लागत नाही तोपर्यंत आयुष्यात मजा नाही.
आयुष्यात आणि जेवणात ठेचा पाहिजेच, त्याशिवाय त्या जेवणाला मजा नाही. हा चेंडू व्हाईट बॉल. तर मग रोहित शर्माच्या चुलत्यांना त्या प्रशिक्षकांनी एक दिवस शाळेत बोलवलं, म्हटले शाळेत या, या शाळेत ऍडमिशन घेतलं तर तुमच्या मुलाला बरंचसं काही चांगलं क्रिकेट शिकवता येईल. रोहितचे काका मुलाला घेऊन रोहितला घेऊन तिथे पोहोचले. तिथे मात्र सगळं बोलणं झालं ऍडमिशनचं. प्रशिक्षकांना विचारलं रोहितच्या चुलत्यांनी, इथे किती फी भरावी लागेल. त्या प्रशिक्षकांनी सांगितलं या शाळेची फी वर्षाला 350 रुपये आहे, ती तुम्हाला भरावी लागेल. त्यावरती उत्तर काय दिलं सांगेल मी तुम्हाला चेंडू नंतर. ऐकण्यासारखी गोष्ट आहे. पुढचा चेंडू विनोदसाठी. हो, यावेळेस फटका जोरदार. विनोद कोरडेला दिलेलं कॅच आउटचं जीवदान. चेंडू जातोय डीप स्क्वेअरच्या डोक्यावरनं, झंझावाती षटकार. आणि त्यानंतर रोहित शर्माच्या काकांनी त्या प्रशिक्षकांना सांगितलं, मी माझ्या पुतण्याला या शाळेमध्ये ऍडमिशन घेऊ शकत नाही. त्यांनी विचारलं का 350 रुपये फार जास्त नाहीत. ते म्हटले तसं नाही, आत्ता तो ज्या शाळेत शिकतोय त्या शाळेची फी वर्षाला 60 रुपये आहे. त्यामुळे 300-350 रुपये मला परवडणार नाहीत. त्यामुळे मी रोहितला इकडे या शाळेत टाकू शकत नाही. आज तुम्ही विचार करा, रोहित मला वाटतं 5 कोटीच्या गाडीमधनं फिरत असेल, परंतु त्या काळी 60 रुपये त्याच्या चुलत्याकडे त्याचे फी भरायला नव्हते. तुम्हाला आयुष्यामध्ये असं सिद्ध करता आलं पाहिजे स्वतःला. खाऊ खुजाव बत्ती बुजाववाल्यांसाठी हे जग नाही. जगामध्ये तुम्ही मेहनत केली, आयुष्यात काहीतरी केलं तर तुमचं नाव किंवा तुम्हाला काहीतरी मिळत असतं. अजूनही बरंचसं काय सांगण्यासारखं आहे क्रिकेटमध्ये. हा चेंडू खेळायचा ऑन साईडला. हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या नावं तुमच्या कानावरती आले असतील. नावं माहीत नसेल असे क्रिकेट रसिक माहीत नसतील. दोघं जण टेनिस बॉल क्रिकेटची मॅच खेळायला जायचे. हार्दिक पांड्याला दिवसाचे 150 रुपये मिळायचे, तर मोठ्या भावाला मिळायचे 200 रुपये एका दिवसाचे. आणि हार्दिक पांड्याच्या हातामध्ये सध्या जे घड्याळ आहे ना, ते 2 कोटी रुपयांचं आहे. 2 कोटी रुपयांचं फक्त तो घड्याळ घालतो. हे मेहनतीनं कमावं लागतं. घरात बसून किंवा तुम्हाला असेल माझा हरी तर दिल खाटल्यावरही असं कधी होत नाही. प्रत्येक गोष्टीला मेहनत केल्याशिवाय आयुष्यामध्ये तुम्हाला काय मिळणार नाही. लक हा 2 अक्षरी शब्द आहे. नसीब हा 3 अक्षरी शब्द आहे. किस्मत हा 3.5 अक्षरी शब्द आहे. त्याकडे चेक करायचंय बीमर चेंडूसाठी. चेंडू कमरेच्या लेवलच्या वरती आहे का? अक्षय निर्मल सरांचं जेवण झालं असेल तर, किंवा पहा अक्षय सर नसतील तर आयोजकांपैकी कुणी निर्णय द्या की हा चेंडू बीमर आहे का, वेस्टलाईन लेवलच्या वरती आहे का. फेअर डिलिव्हरी आहे. कुठल्या प्रकारे हा नो बॉल नसेल. तर मी तुम्हाला सांगितलं, लक हा 2 अक्षरी शब्द आहे. किस्मत हा, नसीब हा 3 अक्षरी शब्द आहे. किस्मत हा 3.5 अक्षरी शब्द आहे. पण हे सर्व शब्द मेहनत या 4 अक्षरी शब्दासमोर छोटे आहेत. आयुष्यात ज्यावेळेस तुम्ही मेहनत कराल त्याच वेळेस तुम्हाला लक, नसीब आणि किस्मत साथ देईल. धावफलकावर धावा आहेत त्या 48 धावा. षटकं संपतायत ती 3 षटकं संपतायत. 3 षटकानंतर 1 बाद 48. त्यामुळे वॉटर 11 एका मोठ्या धावसंख्ये दिशेने वाटचाल करते. गोलंदाजाचं नाव कळवा. अनुराग. षटक क्रमांक 4 ते घेऊन येतात. अनुराग. हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. दुसरी पळून पूर्ण केली गेली. तिसरी घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी ही पूर्ण होते. 3 धावांनी धावफलक पुढे जाईल. आणि याच बरोबर वॉटर 11चं अर्धशतक पूर्ण होत आहे. 51 धावा वॉटर 11च्या धावफलकावर जमा होत आहेत. अर्धशतक जे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. हा चेंडू खोलवर टप्प्याचा. धावफलकावरती आपण पाहतोय एका धावेनं मला वाटतं वाढ होईल. किरण मारुडा
एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून आपण किरणला बरंचसं पाहिलेलं आहे. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट तो खेळत असतो. मूळचा कराड च्या साईडचा असणारा खेळाडू, परंतु गेले अनेक वर्ष तो फर्ग्युसन कॉलेज मैदानावरती क्रिकेट खेळतोय. त्यामुळे लोकल टीममध्ये त्याचा केला गेलेला समावेश. इथे मात्र हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकत नाही. चेंडू स्कोर कार्डवरती लिहिला जाईल. क्रिकेटच्या पटलावरती अनेक घटनाक्रम त्या ठिकाणी घडत असतात. साठे काकांचं हार्दिक स्वागत. या मैदानावर त्यांच्याशिवाय खेळ होऊ शकत नाही. या मैदानावर खेळ चालू ठेवणे किंवा बंद ठेवणे हे साठे काकांच्या हातामध्ये आहे. त्याचा आम्ही चांगला अनुभवही अनेक वेळा घेतलेला आहे. आणि खरं तर हे मैदान एवढे दिवस त्यांनी चांगलं टिकवून ठेवले, त्याबद्दल साठे काकांचं कौतुक आहे. या मैदानावरती वर्षभर त्या ठिकाणी काही ना काही स्पोर्ट्स सुरू असतात. किरण मारोडा परत येतात, वारंवार तोच प्रयत्न करतोय डीप स्क्वेअर लेग आणि फाईन रिचला मारण्याचा, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. टीएस स्पोर्ट्स खरं तर हाही तुमच्या बाईचा इशारा पंच करतायत. टीएस स्पोर्ट्स हा खरं तर तुमच्या या परिसरातलाच एक ब्रँड आहे आणि एक चांगलं काम टीएस स्पोर्ट्सच्या माध्यमातून खरं तर बॅट असतील, बॅट रिपेअरिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे. विनोद कुराडे परत एकदा खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. स्ट्राईक एंडला षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना हा फटका परत एकदा मिस टाइम. यावेळेस तरी झेल होणार का? आणि झेल साठे यांनी परत सोडलाय. विनोदला आज नक्कीच नशीब फार साथ देत आहे. 2 सोपे झेल त्याच्या आतापर्यंत सोडले गेलेत. आणि तुम्हाला क्रिकेटमध्ये अशी जीवदान आवश्यक असतात, ज्या जीवदानांमुळे खरं तर तुम्हाला खेळ पुढे नेता येतो. नशिबाची साथही असावी लागते. फक्त टॅलेंटनंच तुम्ही पुढे जाल असं नाही, वेळोवेळी नशिबाची साथ असल्याशिवाय. शॉर्ट पिच चेंडू होता, तयार होता विनोद या फटक्यासाठी. फाईन लेगला चेंडू पाठवून दिलाय, सरळ सीमा पार, चौकार. 4 धावा. 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. 59 धावा आता धावफलकावरती आहेत. $59, 59 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये कुणालनं सुरुवातीला धडाकेबाज सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये त्यानं जवळपास 26-27 धावा बनवल्या आणि कुणाल बाद झाल्यानंतर विनोद आणि किरण एक चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न करतात. षटक क्रमांक 5 एजाज वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 5वं षटक तो घेऊन येतोय. शांत निवांत वातावरण आहे. विशेषतः फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानात सावलीची कुठेही कमतरता नसते. त्यामुळे या मैदानावरती दिवसभर खेळून सुद्धा कधी त्या ठिकाणी ताण तणाव किंवा थकवा जाणवत नाही. हे आपण अनेक वेळा पाहिलंय. षटक क्रमांक 5 सुरू होत आहे. खोलो टप्प्याचा चेंडू बॅटची एज घेत जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला. त्यावरती सिंगलच्या माध्यमातून पाहूया. पंच बॅटलाच स्पर्श करून चेंडू गेलाय. शुभम गाडे सर आणि आपण पाहतोय समीर जोशी ही अतिशय नामांकित पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सर्वांचे लाडके पंच अक्षय निर्मल सर आहेत. सहा षटकांचा सामना आहे. मिस टाइम फटका, परंतु तिकडे बरोबर तो क्षेत्ररक्षकाकडे गेला. एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसरी धावही पळून पूर्ण केली गेली. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक 5 मित्रांनो मैदानामध्ये टाकलं जात आहे. तुम्ही पाहताय FC करंडक 2024 चा पहिला दिवस. सामना क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना वडार 11 विरुद्ध GSM 1202 या 2 संघामध्ये सुरू असलेला वडार 11ची फलंदाजी सुरू आहे. विनोद कुराडे स्ट्राईक एंडला बॅटिंग करतायत. यावेळेस फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बराच वेळ हवेत आहे. फिल्डर चेंडूच्या खाली येतोय आणि झेल सटकलाय. तिसरा झेल सुटलाय विनोद कुराडेचा. चेंडू जातोय सीमा पार.
विनोदनी क्षेत्ररक्षकांना सांगून ठेवले काय असं वाटणं इतपत सोपे झेल सुटतायत. माझा झेल कुणीही घ्यायचा नाही असं बहुतेक त्यानं सांगून ठेवले काय. एवढे सोपे झेल आतापर्यंत सुटले गेलेत. 3 जुदानांच्या माध्यमातून विनोद मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल. फिल्डिंग टीमला क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करावा लागेल. हा चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न विनोदचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकत नाही. नक्कीच आपण पुढच्या षटकामध्ये त्याही दिशेला जाऊया. कारण खरं तर आमच्या अँडी भाऊनं सांगितलं होतं सर रविवारी पूर्ण दिवस वेळ काढा, पण उद्याची गॅरंटी नाही येता येईल की नाही. त्यामुळे म्हटलं आपलं आजच जाऊन यावं मैदानावरती. मिस टाइम फटका. अजूनही चेंडू हवेमध्ये. एक धाव पडून पूर्ण केली गेली. आपण सावलीत बसलोय परंतु तुम्हाला मी सांगेल आतमध्ये ऊन जोरात आहे. कारण मार्च महिन्याला सुरुवात झाली आता आणि सकाळी आणि संध्याकाळी थंडी असते, दिवसा कडक ऊन असतं. अशा बदलणाऱ्या परिस्थितीत खेळणं सोपं नाही. षटक क्रमांक 5 सुरू आहे. धावफलक माझे स्कोरर मित्र कळवत आहेत. 68 धावा धावफलकावरती आहेत. रिव्हरचा बादशाह म्हणून ज्यांना प्रसिद्ध आहेत गौरव हिंगे यांचं या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत आहे. हा चेंडू परत एकदा खेळला गेला लॉंग लेगला. मला वाटतं क्षेत्ररक्षक पोचू शकतील असं वाटत नाही. पंचांचा इशारा होते. चौकार 4 धावा. याचबरोबर 5 षटकांचा खेळ संपतोय. 72 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 ओव्हर नंतर एक बाद 72. शेवटचे 6 चेंडू आता या पहिल्या इनिंग मधले बाकी असतील. फटका जोरदार खेळलाय. चेंडू जातोय सरळ सीमा पार चौकार. परत एकदा स्विच हिट आणि बरोबर गॅप मध्ये किरणनं चेंडू प्लेस केलाय. जातोय तो थर्ड मॅनच्या दिशेला सीमा पार. चौकार 4 धावा. धावफलक आपण पाहतोय 80 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यात वॉर्डर 11 संघाच्या. ऐंशी धावांवरती धावफलक पोहोचतोय. अंतिम षटक जे मैदानावरती सुरू आहे. तुम्ही पाहताय स्वर्गीय कैलासवासी अविनाश उर्फ यल्लाप्पा यमकर यांच्या स्मरणार्थ FC करंडकाचं केले गेलेलं आयोजन. काही चेंडू आता या पहिल्या इनिंग मधले बाकी असतील. किरण मारोडा आणि विनोद कुराडे चांगली भागीदारी झाली. कुणालनं सुरुवात चांगली दिली आणि त्यानंतर एक चांगला धावफलक उभा केला गेला. 80 धावा धावफलकावरती आहेत. परत एकदा मिस टाइम. चेंडू हवेत आणि झेल. हो काय झेल टिपलाय. झेल झाल्यानंतर चेंडू हाताला चिटकलाय असंच म्हणावं लागेल. विशाल यांनी टिपलाय झेल. सुंदर झेल एका हाताने त्यांनी टिपला.
न्यू बॅटर विशाल मैदानामध्ये उतरत आहेत. 80 धावांवरती हा दुसरा फलंदाज बाद होते वडार 11चा. जी माहिती आता माझ्यापर्यंत आली, तुषार रणदिवे अर्थात भाज्याचा खूप मोठा फॅन आहे विशाल. त्याच्याप्रमाणे बॅटिंग करण्याचा प्रयत्नही तो करतो. पाहूया मैदानाच्या आतमध्ये आपल्याला तो दिसणार का काही चेंडूवरती. एफसीचा भाज्या म्हणून तो प्रसिद्ध आहे खेळाडूंमध्ये. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ मागे गेला. चांगली बॉलिंग करते गोलंदाज अनुराग. या षटकामध्ये 2 चौकारानंतर त्यानं चांगला धावफलकाला ब्रेक लावून ठेवलेला आहे. किरण मारोडाची विकेट तिसऱ्या चेंडूवरती घेतली. चौथा चेंडू डॉट टाकला विशालसाठी आणि एक चांगलं कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. यावेळेस विकेट किपर च्या हातात सुटलेला चेंडू. पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. आणि चेंडू जातोय बॅटची एज घेऊन चौकार. याचा अर्थ हा झेल सुद्धा होऊ शकला असता. 84 धावांवर धावफलक पोहोचतोय. अंतिम षटक मैदानामध्ये सुरू असताना वडार 11च्या इनिंगचं. वडार 11 विरुद्ध GSM 1202 हा सामना मैदानात सुरू आहे. उद्या मात्र 2 दिवसीय ही स्पर्धा आहे. उद्या मात्र उद्याचा हा आज 4 टीमचा एक हाफ आपण आज खेळवला. उद्या एक 4 टीमचा हाफ आणि त्यानंतर सेमीफायनल फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. परत एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. गुडघा टेकोत जागा भरण्याचा प्रयत्न विशालने केला होता, परंतु बॅट आणि बॉल संपर्क होऊ शकला नाही. व्हाईट बॉल चा इशारा पंच शुभम गाडेसर करतायत. परत एकदा व्हाईट बॉल. अनुरागचं लांबलेलं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेस शेवटच्या चेंडूवरती आलाय तो मोठा फटका. चेंडू जातोय सीमापार चौकार आणि याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा आहेत त्या 90 धावा धावफलकावरती आहेत. GSM 1202 टीमला 91 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि ह्या 91 धावा होणार नाही. मैदानाच्या आतमध्ये काय क्रिकेटचं थरार नाट्य रंगेल हे ऐकण्यासाठी मी आमंत्रित करेल परत एकदा व्हॉइस ऑफ पिंपरी चिंचवड आतिश नरवाल सर यानंतर मायक्रोफोनवरती असतील. हॅलो, धन्यवाद सर. एक अनुभव खरं तर प्रेक्षकांसोबत आपण शेअर केला, साजरा केला, त्यासाठी धन्यवाद. कारण कित्येक प्रेक्षक, कित्येक खेळाडू आणि कित्येक मान्यवर नेहमी वाट पाहतच असतात की दीपक मंडले सरांचा आवाज आमच्यापर्यंत कधी पोहोचतो. आपण सर्वजण पाहतोय स्वर्गीय कैलासवासी अविनाश उर्फ यल्लप्पा यमकर यांच्या स्मरणार्थ भरवली गेलेली एक दर्जेदार थाटामाटाची स्पर्धा नाव आहे FC करंडक 2024. तमाम क्रीडा रसिकांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करेल. एका ठिकाणी आपण पाहिलं तर इथे पहिल्या इनिंगचा डाव संपुष्टात बनवला गेल्यात 90 धावा जिंकण्यासाठी 91 धावांची गरज. चला क्षेत्ररक्षण त्वरित शोधून घ्यायचंय. यानंतरची देखील मॅच आपल्याला खेळून काढायची आहे.
त्यामुळे वेळ आपल्याकडे कमी असेल हे देखील या गोष्टी देखील भान कंपल्सरी गरजेचं आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपण पाहिले तर श्री जावेदभाई निलगर, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक सरचिटणीस काँग्रेस कमिटी, तसेच श्री अभिजित शेळके साहेब युवा उद्योजक यांच्याकडून यूट्यूब लाईव्ह देखील आपण पाहिली. तरी सौजन्य श्री नरेश जाधव आणि श्री अजय झडपे यांच्याकडून प्लेअर ऑफ द डे देखील जर का आपण पाहिलं तर श्री रोहन माने, राष्ट्रीय महाकाल सेना पुणे शहर अध्यक्ष यांच्याकडून टेक्नो स्पोर्ट्सची जॅकेट आहेत, एक स्मार्ट वॉच आहे. त्यानंतर पण पाहिलं तर टी शर्ट संयोजक देखील पहा व्यक्तिमत्व आहेत, क्रिकेटवीर व्यक्तिमत्व आहेत. श्री कैलासअण्णा वंजाळकर, श्री सुनील अण्णा कुराडे, श्री वाहिद निलगर, श्री सचिन भाऊ कलाधर, श्री रोहन चौगुले आणि श्री आकाश कांबळे. विशेष सहकार देखील आपण पाहिला मित्रांनो, श्री परशुअण्णा डोंगरे, श्री संतोष भाऊ मॅगिरी, श्री आकाश धोत्रे, श्री राहुल धोत्रे, श्री किसन एकबोटे, श्री अभिजित यमकर, श्री नितीन अलगुडे, श्री गणेश कुसाळकर. टी एस स्पोर्ट्स, मोटर ऑकॉस्टिक आणि मयूर स्पोर्ट्सचं देखील मी मनापासून आभार मानेल की ज्यांनी प्रत्येकाने पहा या स्पर्धेला सहकार्य केलं, सिंहाचा वाटा दिला, खारीचा वाटा दिला आणि सर्वांचं नक्कीच कौतुक देखील असणार आहे. खूप खूप धन्यवाद असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. लवकरात लवकर बॅटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला दोन फलंदाज, दोन बॅटर्स देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवा. एक मॅच आपल्याला अजून खेळायची किंवा यानंतर देखील दोन मॅचेस खेळून काढायचे. एका बाजूला अप्पा 11 असणार तर दुसऱ्या बाजूला आकाश धोत्रे युवा मंच. चला फलंदाजांची नावं सांगण्यासाठी एक खेळाडू इथे पाठवा.
फलंदाजांची नावं आमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत तोपर्यंत कन्फ्युजन असेल. बॅटिंग टीम विशाल भाऊ एक प्लेअर पाठवा प्लीज. आता स्ट्राईक एंड नॉन स्ट्राईक एंडला तर विशाल आहेत पण स्ट्राईक एंडला कोण आहे? रोहित आहे. गोलंदाज दिनेश गिरीश. ओके लेट्स प्ले. डावाला सुरुवात आहे कारण वेळ आपण जास्त खर्च करू शकत नाहीत. हो दिशा दर्शवली गॅप शोधलाय त्यावेळेस लोअर फुलटॉस चेंडूचा घेतला. भरपूर समाचार अगदी गरमागरम जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमा पार चौकार. विराट प्रतिष्ठान विरोधात TS स्पोर्ट्स आणि अप्पा 11 विरोधात आकाश भाऊ 11 हे 4 संघ आपण खेळत असताना पाहणार आहोत. हो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर वादळाची निर्मिती. वादळाची निर्मिती तर झाली परंतु मैदान देखील साफ झालं. सूचना पुन्हा एकदा दिली जाणार मित्रांनो तुम्ही ब्लॅक पॅन्ट कंपल्सरी परिधान करूनच मैदानाच्या आतमध्ये या. यावेळी देखील पहा बॅटर फिरवली गेली. बघा चितेची चपळाई दर्शवली गेली. थ्रो केलाय. जर का तो चेंडू यष्ट्यांना भिडला असता तर चित्र वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. रिस्क होता या सिंगल मध्ये परंतु एका धावेची डिस्क देखील बॅटर फलंदाज भरतायत. सेन्सिबल क्रिकेटवरती सध्याला तर भर दिला जातो परंतु पहा मित्रांनो हे क्रिकेट आहे. कधी कुठला फलंदाज आक्रमक होईल कुठला गोलंदाज भेदक होईल हे निश्चितपणे सांगणं कठीण आहे. कुठल्या चेंडूवरती काय होणार आहे हे सांगणारा पंडित अजून जन्माला आला नाही. यावेळेस आपण पाहिलं तर शरीर भेदक चेंडूचा मारा असणार आहे. वेग देखील थोडासा कमी केला ओळखलं फॉलो केलं बॅटर फलंदाजाला आणि अनुशासित टप्पा तिथे टाकला गेला. ते देखील आपण पाहिलं तर पहा विथ द टर्न किंवा विथ द स्विंग हा स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न होता. जिथे चेंडू वळणार होता त्या दिशेने तो चेंडू टोलवण्याचा प्रयत्न बॅटर फलंदाज विशाल यांच्या माध्यमातून केला गेला परंतु बॅटची कडा लागली आणि चेंडू देखील गॅपमध्ये टोलावला गेला. राईट अँड लेफ्ट हँडेड बॅटिंग कॉम्बिनेशन घेऊन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी पाठवली गेली. पाहूया कितपत हा प्लॅन तर कामी येणार आणि उपयोगी पडणार. लोअर फुलटॉस चेंडू होता इथे देखील रोहितने सिंगल वरती विश्वास दर्शवलाय. इथे देखील आपण पाहिलं तर मिस टाइम स्ट्रोक फटका फसलाय. विकेट किपर आणि गोलंदाज डाऊन दी बॉल येतात आणि गोलंदाज झेल टिपतात. फलंदाज विशाल त्या ठिकाणी झेलबाद होतात. बॅक टू दी पवेलियन जातात. चला न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. कारण उद्याच्या लॉट मधील एक सामना आज खेळवला जाणार आहे अशी सूचना आयोजक कमिटीकडून आमच्यापर्यंत पोहोचली. सकाळच्या सत्रापासून आपण स्वराज्य 11 GSM 1202 वडार 11 आणि FC 11 हे 4 संघ पाहिले. त्यानंतर उद्या विराट 11 असेल अप्पा 11 असतील त्यानंतर TS स्पोर्ट्स असेल आणि आकाश भाऊ धोत्रे 11 असेल.
धफलकावरती जर का आपण नजर टाकूया, पहा बनवल्या गेल्या आता 7 धावा. 91 टार्गेट आहे ना. गोलंदाजी मार्कवर आपण किरण मारोडाला पाहतोय. ओहो, बाहेरच्या दिशेने चेंडूला वळून दिलं. अगदी ऑफ ब्रेक प्रकारचा चेंडू फलंदाजाच्या दिशेने टाकला. नॉन स्ट्राईक एंडच्या बॅटरचं नाव काय? हो, इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खराब आहे. दंडित केले गेले पंचांच्या माध्यमातून. दिशा भरकटल्यानंतर साहजिकच पंच होत आहेत गोलंदाजावरती नाराज आणि त्यांना सांगतायत हा चेंडू तुम्ही पुन्हा एकदा टाका महाराज. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होणार आहे. संपर्क केलाय. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. फटका फसलाय. तिथे खेळाडू धावत पळत जात आहेत आणि कॅच देखील निसटते. जीवनदान आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये देखील दिलं गेलं आणि दुसऱ्या इनिंग मध्ये देखील ते चित्र पाहायला मिळते. तर संधी तुम्हाला मिळाली त्या संधीचं सोनं करावं लागेल. दोन धावा काढल्यात. लेफ्ट हँडेड बॅटर वरती आहे. इथे संपर्क पुन्हा एकदा केला. मिस टाइम स्ट्रोक. फटका फसला. संधी असणार आहे अजून आणि इथे यावेळेस चुकीला माफी नाही. तसंच आपण पाहिलं तर पहा वय वर्ष 50 पार आहे आणि FC कॉलेज किंवा या मैदानावरील चित्ता म्हणून ज्या खेळाडूंची ओळख आहे ते आमचे राजेश भाऊ देखील इथे उपस्थित होत आहेत. फिटनेस कमालीचा लाजवाब आहे. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. खूप खूप धन्यवाद असेल. न्यू बॅटर नवीन फलंदाज ज्यांचं नाव आमच्यापर्यंत रोहन पोहोचवलं गेलं. येस, थँक्यू. आता स्ट्राईक एंडच्या बॅटरचं तर कळालं. नॉन स्ट्राईक एंडच्या बॅटरचं नाव आम्हाला आतापर्यंत समजलं नाही. एक प्लेअर इथे पाठवलं तर बरं होईल प्लीज मित्रांनो. स्पर्धा आपण लाईव्ह खेळतो, या गोष्टीचं भान असावं. डेड बॉल. सर एक मिनिट. बॅट्समनला सांगा तुमचे आउट झालेले बॅट्समनला इथे पाठवा प्लीज. पण कन्फ्युजन होतंय. बेस्ट बॅटिंग किंवा मॅन ऑफ द सिरीजला काही इश्यू झाला तर तुम्ही स्वतः जबाबदार असाल. त्यामुळे सहकार्य आम्हाला अपेक्षित असणार आहे प्लीज. नियमावली पहा सर्वांसाठी समान आहे, त्यामुळे सहकार्याची अपेक्षा देखील सर्वांकडून असेल. ठीक आहे, लेट्स प्ले. यावेळी देखील आपण पाहिलं दिशा दर्शवली. तिथे खेळून धावत पळत जात आहे. क्षेत्ररक्षण कमालीच आहे. भैया दुसरीचा प्रयत्न होईल का? डेंजरला फलंदाज असतील. थ्रो केलाय आणि पोहोचून देखील जात आहेत आणि त्यामध्ये एक धाव कमी. येस, स्क्वेअर पंच कळवत आहेत. क्रीजच्या पलीकडे बॅट घेऊन जाणं गरजेचं असतं. जर का तुम्ही फक्त लाईनच्या वर किंवा लाईनच्या आसपास बॅट ठेवाल तर तुम्हाला नक्कीच सुट्टी पंचांकडून मिळणार नाही. अर्थातच महिनाभर काम करायचं नाही, 15 दिवसाचा पगार आहे. 2 धावा, त्यातून एक कमी. इथे देखील आपण पाहिलं तर विकेट किपर डाऊन द बॉल येत आहेत आणि रोहनला बॅक टू द पवेलियन करतात. न्यू बॅटर नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. न्यू बॅटर नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेस आपण पाहिलं तर पहा शरीरवेधक चेंडूचा मारा केला गेला. प्रयत्न केला होता बॅटर फलंदाज अक्षयने, परंतु पोहोचू शकला नाही. षटकाची समाप्ती होतीये. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा, 11 रन्स. गिरीश गोलंदाजी मार्कवर येतात. यावेळी देखील दिशा दर्शवली, स्टेअर केलाय. ती गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, परंतु सिंगल डबल्सवरती नक्कीच भर दिला जातोय. बॅटर फलंदाजांना हे देखील माहिती असणं गरजेचं की धावा ज्या आपल्याला बनवायच्या त्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नक्कीच मोठमोठे प्रहार करून बनावे लागतील. कारण 91चा पाठलाग करायचा नाही, चलेगा इक्का दुक्का, जीत के लिए लगाना पडेगा चौका या छक्का. म्हणजे कुठला बॅटर कुठला फलंदाज कधी गिअर चेंज करेल, आक्रमक रूप धारण करेल, हे इथे पाहणं गरजेचं आहे. हो, इथे चांगला टप्पा होता. पहा खेळाडू देखील त्या ठिकाणी धावत पळत जातात. डीप स्क्वेअर लेगचे थ्रो केला, डेंजरला फलंदाज असतील आणि पोहोचून जातील. कॉल चांगला होता. एकमेकांना इथे आपण पाहिलं तर चांगला प्रतिसाद बॅटर फलंदाजांच्या माध्यमातून मिळतोय. सिंगलच्या मैत्रिणी धफलकावरती माफ करा, डबलच्या मैत्रिणी धफलकावरती 14 धावा आणि ही 1, अर्थातच 15 धावा आपण पाहू शकतो. बॅटर फलंदाजांना माहिती आहे इथे आक्रमक व्हावं लागेल, कारण टार्गेट केलं तरच तुम्ही लक्ष गाठू शकाल. पुन्हा एकदा 5 डीप मिड विकेट त्या खेळाडूच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो देखील लाजवाब आहे, कलेक्शन अप्रतिम आहे. हा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गिरीश अडवतात. चांगला टप्पा, चांगला दर्जेदार वळण देत असताना आपण गिरीशला नेहमी गोलंदाजी मार्कवर असताना पाहतो. इथे संपर्क केलाय पहा लॉंग ऑनच्या खेळूला, तिथे आपण क्षेत्ररक्षण करत असताना पाहतोय. शॉट खेळल्या बरोबर फलंदाजाने 2-2 चा कॉल केला होता आणि धावत पळत गेले देखील आपल्या जागेवरती. अर्थातच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळतीये. गोलंदाज आतिश, हा चेंडू आपण पाहिलं तर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा तर होता, परंतु पंचांना देखील तो खटकला. अर्थातच दिशा भरकटली आणि पंचांनी कळवलं वाईट बॉल. बॅकवरती गेले, पंच केला, फटका फसला आणि चेंडू देखील अगदी आपण पाहिलं तर पॉइंटच्या खेळाडूच्या हातामध्ये जाऊन बसला. किरण मारोडाचा रिएक्शन प्रतिक्रिया आपण पाहिली. किरणच आहे, किरण इतके आक्रमक कधी कधी तेवर दाखवत नाही, तो शांत स्वभावाचा हे प्रत्येकाला माहिती आहे. कोण आहे? अजय, अर्थातच आक्रमक खेळाडू. चांगला कॅच होता. विशेष म्हणजे मला वाटतं चेंडू फेकण्याचं कारण हे की एखाद्या वेळेस कॅच पकडण्याच्या अगोदर डोळ्यामध्ये काहीतरी माती वगैरे गेली असेल. कॅच घ्यायचा सोप्या पद्धतीने होता परंतु आलाय तो थोडासा अवघड पद्धतीने, परंतु कॅच कमालीचा होता, लाजवाब होता. न्यू बॅटर, नवीन फलंदाज.
इथे देखील पहा तू चल मैं आया ही स्थिती पाहायला मिळते, कारण बॅटर फलंदाजांनी खेळपट्टीवरती थांबून धावा बनवणं गरजेचं आहे, परंतु गोलंदाज त्यांना पाठोपाठ माघारी देखील पाठवतात. विकेट जर का आपण पाहिलं तर मला वाटतं 7 का 5 विकेट्स गेल्यात. जवळपास निम्मा संघ पवेलियनच्या दिशेने पाठवला गेला. बघूया न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. हा चेंडू देखील पहा आपण पाहिलं तर दर्जेदार आहे, कमालीचा आहे. हा चेंडू इथे डॉट आहे, निर्धाव आहे. कौतुक नक्कीच अतिष्ठ देखील असणार आहे. केवळ 2 धावा खर्च केल्यात, महत्वाचे 2 बळी टिपले. आणि इथे देखील चेंडूने वळण तर घेतलं होतं, परंतु अपेक्षित जे गोलंदाजाला होतं ते नाही झालं. वाईट बॉल आला. पंचांचा इशारा देखील आपण पाहिला. शुभम गाडे सर असतील, समीर जोशी सर असतील आणि अक्षय निर्मल सर असतील, पंचांची भूमिका आपण पाहतोय नक्कीच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नेहमी चर्चेत असते. यावेळेस आपण पाहिलं तर सिंगल नंतर दुसरीचा प्रयत्न सफल ठरतो. थ्रो तर आलाय आणि बरोबर यष्टांचा वेध घेणारा तो थ्रो होता. लोवर फुल टॉस चेंडू होता. दिशा दर्शवली गेली, गॅप शोधण्याचा प्रयत्न असणारे आणि मला वाटतं सफल देखील ठरतोय. 2 टप्पे चेंडू घेतोय आणि त्यांच्याच संघातील खेळाडूंसोबत मारतोय गोडगप्पे. चौकार, 4 धावा. धावा जर का धफलकेवरती आपण पाहिल्या तर 27 आहेत, 27. परंतु प्रहार आलाय, थोडासा उशीर देखील होतो असं वाटतं, पण तो हे क्रिकेट आहे मित्रांनो, सांगू शकत नाही काय होईल. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. जड में डाली हुई ये गेंद थी. हा चेंडू अखोड पद्धतीचा फलंदाजाच्या रडारमध्ये आला आणि सीमा रेषेच्या पलीकडे फरार देखील केला गेला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जसा चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला, आवाज तर आपण ऐकला रोहित, परंतु अलीकडे आपण पाहिलं तर जितकेही खेळाडू स्ट्रोक्स खेळतात, 1-2 षटकर खेचले तर त्यांच्या प्रत्येक सिक्सरवरती एकच आवाज असतो, षटकार. नाही, इथे संपर्क केला. यावेळी देखील आपण पाहू शकतो लॉंग ऑनच्या खेळाडूच्या माध्यमातून तो चेंडू अडवला गेला आणि दुसरीचा प्रयत्न सफल ठरतोय.
बॅटर फलंदाजांचा. बॅक टू बॅक सेन्सिबल क्रिकेटवरती देखील षटकारा पाठोपाठ तिथे विश्वास ठेवला जाणार आहे. एक चांगली कामगिरी तिथे गोलंदाज करतात, फलंदाज करतात, क्षेत्ररक्षक देखील करतात आणि पंच देखील करतात. यावेळेस हळूवार पद्धतीने टाकला गेलेला तो चेंडू होता. दिशा दर्शवली गेली बॅटर फलंदाजाच्या माध्यमातून, स्टीर केला त्या चेंडूला आणि पळून काढली गेली एक धाव. छत्तीस धावा दफलकावरती पाहायला मिळत आहेत. पाचवं षटक हे प्रगतीपथावर आहे. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक असेल. इथे जागा बनवली परंतु फटका फसलाय आणि चेंडू नो मॅन्स लँडमध्ये जाऊन बसला. क्षेत्ररक्षण देखील तिथे कमालीच आणि 2 धावा पुन्हा एकदा पळून काढल्या जातात. तिसरीच्या प्रयत्नासाठी मला वाटतं प्रयत्न जागेवरती थांबवला. कॉल दिला होता हळूवार पद्धतीने परंतु नकार देखील कळवला. षटकाची समाप्ती झाली. धावफलकावरती आपण डेफिनेटली पाहू शकतो 5 षटकांच्या समाप्तीनंतर बनवल्या गेल्या 38 धावा. यावेळेस लॉंग ऑफ च्या खेळूची वारी असेल. पाहूया थ्रो केला डेंजर एंडला फलंदाज असणार आहे. गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू आणि फलंदाजाला माघारी जावं लागेल. फलंदाज रनआउट होतात. चांगला थ्रो इथे आपण पाहिलं तर या शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती रनआउट, अर्थातच बळीची टाळी आली. FC11 कॅप्टन संपर्क करा लगेच प्लीज. FC11 कॅप्टन संपर्क करा. तसेच आपण पाहिलं तर आदरणीय श्री वाहिद निलगर साहेब देखील इथे उपस्थित होतात. मनापासून हार्दिक स्वागत. इथे फटका सजवलाय परंतु चेंडू स्टॉप देखील केला गेला. तसेच आपण पाहिलं तर राजेश भाऊ जाधव देखील इथे आधी दुपारच्या सत्रापासून आपल्यासोबत जोडले गेले. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत असेल. इथे पुन्हा एकदा तिथे खेळाडू धावत पळत जातात आणि क्षेत्ररक्षण कमालीचे करतात. थ्रो केलाय विकेट किपरच्या दिशेने आणि पळून काढल्या गेल्या 2 धावा. इथे आपण पाहिलं तर अजयने पुन्हा एकदा चेंडू हातामध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु मध्ये पॉइंटचे खेळाडू आले. त्यांनी सांगितलं तुमची जागा मी घ्या, मी तुमची जागा घेतो. हा चेंडू चांगला आहे, कमालीचा आहे. टप्पा देखील सुरेख आणि दर्जेदार वळण देखील पाहायला मिळत आहे. आतिश यांच्या गोलंदाजी मार्कवर यांच्या गोलंदाजीमध्ये इथे वळण दिला परंतु बॅटर फलंदाज देखील स्वतःला क्रीजमध्ये नेऊन ठेवतात. इथे जागा बनवली, चेंडू गॅप मध्ये केला आहे. एक टप्प्याच्या मदतीने फरार, शेवटच्या क्षणी आलाय चौकार. FC11 आणि विजय संघाचे कॅप्टन लगेच या प्लीज. मित्रांनो पुकार वारंवार करायला लावू नका. कारण आपण पाहिलं तर इथे वाहिद निलगर साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देऊया. आत्ताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देऊया आणि यापुढील सामन्याचा टॉस देखील त्यांच्या शुभ हस्ते करून घेऊया. चला कॅप्टन येत आहेत का? लगेच या प्लीज. चला FC11 विनोद कुराडे प्लेयर ऑफ द मॅच आहेत. आलेत का?
चला या, धावत पळत या. कारण मगाशी धावत पळत यायची त्यांना